अखंड भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2026 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अ प्रभाग क्षेत्रातील मोहने येथे उत्साहात साजरा करण्यात आला। आधार नागरिक विकास प्रतिष्ठान आणि शिवसेना शिंदे गट यांच्या संयुक्त माध्यमातून हा सोहळा पार पडला। सदरील कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष सलीमुद्दीन शमसुद्दीन काजी यांच्या कार्यालयात काजी मंजिल सम्राट अशोकनगर मोहने कोळीवाडा येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे सचिव श्री यादव सानप यांची उपस्थिती मान्यवरांचे स्वागत केले। या कार्यक्रमाला श्री विजय सीताराम काटकर आणि नाना काटकर शिवसेना शिंदे गट हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजवंदन करून देशप्रेम आणि एकतेचा संदेश देण्यात आला। यावेळी श्री सलीमुद्दीन काजी, विजय पाटील, धर्माना मेंढी, खतलसा गाढे, दस्तगीर शेख, तौसिफ काजी, सो खुसमुना अली, सरिता भिके, अनिता केदारे, किरण मॅडम, उषा चितारे, काशीबाई एरनेकर, गोरख गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। आज दिनांक 26 जानेवारी 2026 आज आपल्या अखंडित भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या उत्सवासाठी, आनंदाच्या उत्सवासाठी या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत। त्या सर्वांना त्यांचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आधार नागरिक विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब गट शिवसेना अप्रभाग क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आपल्या ही जी संस्था आहे आधार नागरिक विकास प्रतिष्ठान, याचे थोडंसं काहीतरी उद्देश या ठिकाणी मी आज मांडतो आहे। पहिला उद्देश आहे की सामान्यातल्या सामान्यात जो आमचा नागरिक आहे त्याच्या ज्या अडीअडचणी आहेत, त्याच्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं। आणि दुसरा उद्देश आणि मुख्य उद्देश आहे तो म्हणजे आपल्या अप्रभाग क्षेत्रामध्ये मुस्लिम जमातासाठी आतापर्यंत कब्रस्तान नाही आणि ते कब्रस्तान होण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत। आणि या कामासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब हे देखील आम्हाला सहकार्य करणार आहेत असं त्यांनी बोललेलं आहे। आणि म्हणून कब्रस्तानचा विषय घेऊन मुख्यतः ही संस्था चालणार आहे। धन्यवाद। इस्माईल शेख, जनशक्ती, अंबिवली।